एक धक्कादायक बातमी समोर येत आहे अमरावती जिल्ह्यातून। अवैध रेती तस्कराला विरोध केल्यामुळे एका तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय। पोलिसांनी या प्रकरणी मुख्य आरोपीसह तिघांना अटक केली आहे। अमरावती जिल्ह्यातील आसेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही धक्कादायक घटना घडली आहे। अवैध रेती तस्करीला विरोध केल्याने अजय कावरे नावाच्या युवकावर तलवार आणि कोयत्याने हल्ला करण्यात आला। गावात विरोडपूर्णा येथील नदीतून अनिकेत वाट हा रेती तस्करीचा व्यवसाय करीत होता। गावातील नागरिकांनी या तस्करीला विरोध केला होता। याच वादातून अनिकेत वाट याने अजय कावरेला आसेगाव पूर्णा येथे भेटायला बोलावले आणि तिथे 10 ते 12 जणांनी तलवार, कोयता आणि लोखंडी रॉडने त्याला मारहाण केली असा आरोप अजय कावरेंनी केला आहे। या प्रकरणी आसेगाव पोलीस ठाण्यात अनिकेत वाटसह त्याच्या मित्रांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी तातडीने कारवाई करत अनिकेत वाटसह तिघांना अटक केली आहे। त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनिकेत वाट हा भाजपचा कार्यकर्ता असल्याचे समजते। माझं पूर्ण नाव अजय साहेबरावजी कावरे आहे। मी मुक्काम पोस्ट राजनापूर्णाला राहतो आणि तालुका चांदूर बाजार, जिल्हा अमरावती। मी माझ्या गावामध्ये एक समाजसेवा करतो आणि माझ्यावर गुरुवारी हमला झालेला आहे। आणि हमला झाला तर मला पहिला फोन अभिजित तायडेचा आला होता की तू यांचं काही असं काही करू नको, यांचं जर करशील तर तुला भारी जाईल, आता तुला घरून उचलून आम्ही स्वतः घेऊन जाणार, तुला तुझ्या गावामध्ये 8 दिवस गाव दाखवणार नाही। नंतर मग मला अनिकेतचे कॉल आले, मला कमसे कम 12-13 कॉल आले। मी स्वतःहून एकही कॉल केला नाही त्याला। नंतर मला कॉल येऊन त्यानं बोलावलं मला चांगले आणि नंतर मी त्याच्याकडे गेलो तर त्यांनी मला 10-12 जणांनी मधामध्ये घेरून घेतलं आणि आजूबाजूनं झाले। त्याच्यामध्ये झाल्यावर माझ्यासंग बोलचाल चालू केली तर तू तुझी समाजसेवा बंद कर आणि मी छोटी मोठी समाजसेवा करतो, जास्त काही मोठी आहे नाही, मी घरचा खूप गरीब आहे आणि माझी समाजसेवा अशी प्रहारमधूनच राहते। कोणाला ब्लड वगैरे लागो काही लागो मी अवेलेबल करून देतो, माझ्या इकडून जेवढं झालं तेवढं। नंतर त्यांनी मला बोलावून असं केलं की शिवीगाळ चालू केली। शिवीगाळ नंतर त्यांनी मला डायरेक्ट कॉलर पकडली की कॉलर पकडून डायरेक्ट त्यांनी मारहाण चालू केली तर प्रशांत धवे जो आहे त्यांनी सगळ्यांना हत्यार आणून दिले गाडीमधून, कोयता वगैरे, चाकू, रॉड, तलवार। अनिकेतच्या हाती तलवार दिली आणि त्यांनी मला पाठीवर काही घाव मारले आणि अनिकेतनं स्वतः मला तो डोक्यावर तलवार मारली। जशी तलवार मारली तसंच मी बेशुद्ध पडून गेलो, मला काहीच आठवत नव्हतं। नंतर तिथं माझ्या मित्राला मी स्वतः कॉल केल्यानंतर मी त्याला म्हटलं की माझ्यावर हमला झाला। तसंच माझा मित्र निखिल आला तिथं। निखिलनं मला पाहून त्याला आरोपी दिसले तर त्याच्यावर स्वतः दबाव टाकला त्यांनी तर तू याला इथून घेऊन नको जाऊ, घेऊन जर जाशील तर तुझ्यावर पण असाच होईल जे याच्यावर झाला। आणि त्याच्यामध्ये अजून रिटर्न मला अभिजित तायडेचा फोन आला की का रे तुला समजून सांगितलं होतं मी तर तू त्याच्या मधात अनिकेतच्या मधात नको पडू, तरी तू पडून काय केलं, आता तुला अजून आम्ही त्रास देऊ। नंतर असं त्यांनी बोलून मी स्टेशनला गेलो आणि स्टेशनला माझा रिपोर्ट दिल्यानंतर त्यांनी मला अचलपूर रेफर केल्यानंतर डबल मी ठाण्यामध्ये आलो की साहेबाला एकच म्हटलं की माझा रिपोर्ट घ्या, मला खूप त्रास होत आहे आणि माझा जो घाव आहे तो पण खूप जास्त वाढलेला आहे आणि माझं ब्लड पण चालू होतं। नंतर ते साहेब लोक म्हणत होते की तू आधी दवाखाना कर आणि मला लागलेलं पण खूप आहे, जास्त नाही आहे। माझी पूर्ण टी-शर्ट भरलेली आहे लदलत आणि पाठीवर पण माझ्या घाव मारलेले होते त्यांनी। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। अवैध धंद्यांना विरोध करणाऱ्यांवर असे हल्ले होणे हे गंभीर असून या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत।